नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला व्हाईट ग्लूच्या रिकाम्या झालेल्या बॉटलचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा अशी ग्लूची किंवा फेविकॉलची रिकामी झालेली बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता आपल्याला अगोदर या बॉटलवरती जो काही स्टिकर लावलेला आहे तो स्टिकर काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने इथे मी याच्यावरचा हा स्टिकर काढून घेत आहे. आता बॉटलवरचा स्टिकर काढून झालेला आहे. ही बॉटल तुम्ही बघू शकता सारख्या वापरामुळे ती थोडी खराब झालेली आहे. अशी खराब झालेली बॉटल आता आपण स्वच्छ करून घेऊया. अशा प्रकारे ही बॉटल मी स्वच्छ करून घेतली. तर आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे. कट करण्यासाठी इथे मी कटर घेतलेला आहे. हा कटर इथे मी गरम करून घेतलाय. तुमच्याकडे जर कटर नसेल तर चाकूचा वापर करून तुम्ही ही बॉटल या पद्धतीने कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने बॉटल कट करून झाल्यानंतर याचा वरचा जो भाग आहे तो लागणार नाही, तो बाजूला ठेवूया. आता ज्या ठिकाणी बॉटल कट केलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला कट करण्यासाठी कैचीने या पद्धतीने ती आपल्याला कट करायची. या प्रकारे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला ती वरच्या बाजूने छोट्या पट्ट्यामध्ये अशा प्रकारे ती कट करायची. या पद्धतीने इथे मी ही कट करून घेतलेली आहे. आता या ज्या छोट्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या आपण या पद्धतीने खालच्या बाजूस दाबून घ्यायच्यात. अशा दाबण्यासाठी तुम्ही फरशीवरती ठेवून ते अशा पद्धतीने दाबून घेऊ शकता. तुम्ही आता बघू शकता या बॉटलला किती छान आकार आलेला आहे, किती सुंदर दिसायला लागलेली आहे ते बघा. आता आपण याला डेकोरेट करण्यासाठी याला अगोदर कलर करूया. कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलाय. या पद्धतीने आता आपण ब्रशच्या साहाय्याने या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर करूया. अशा प्रकारे तुम्हाला जर वेगळा कुठला कलर बॉटलवरती लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता. कलर लावून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. आता बॉटलचा कलर सुकलेला आहे. याच्यावरती आपण आता सुंदर अशी डिझाईन करायची आहे. त्यासाठी येथे मी 3D आउटलाइनरचे 2 कलर घेतलेत. पर्पल कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. याच्यातील पर्पल कलरने आपण अगोदर या बॉटलवरती डिझाईन करूया. अशा प्रकारच्या छोट्या फ्लावर्सची डिझाईन याच्यावरती मी करत आहे. या पद्धतीने इथे मी याच्यावरती फ्लावरची डिझाईन करून घेतली. आता इथे मी ग्रीन कलरने पानांची डिझाईन याच्यावरती करून घेत आहे. इथे तुम्हाला जी डिझाईन आवडते याच्यावरती करायला ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता या बॉटलवरती जी डिझाईन केलेली आहे ती तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला जर वेगळी कुठली डिझाईन याच्यावरती करायची असेल, वेगळे कलर वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता. अशीच सेम डिझाईन तुम्ही बॉटलच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा करू शकता. आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया. अशा प्रकारे डेकोरेट केलेल्या या बॉटलचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे. त्यासाठी याच्यामध्ये पाणी घातले. आता इथे मी याच्यामध्ये मनी प्लांटचं छोटं रोपटं लावत आहे. आता हा मनी प्लांट याच्यामध्ये लावल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा जर अशा छोट्या फेविकॉलच्या किंवा दुसऱ्या कुठल्या ग्लूच्या बॉटल्स असतील तर त्या फेकून न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आणि तुम्हाला आणखीन काही प्लांटर बनवण्याचे व्हिडिओज बघायचे असतील तर ते सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला बॉटलच्या वरचा जो भाग कट केलेला होता त्याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे. त्या अगोदर आपल्याला याचा जो वरचा भाग आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे. त्यासाठी तो आपण कैचीने या पद्धतीने अगोदर व्यवस्थित कट करूया. आता आपल्याला हे पट्ट्यामध्ये कट करायचं आहे. अशा प्रकारच्या छोट्या पट्ट्यामध्ये कट करण्यासाठी इथे मी कटर घेतलाय. असं छोट्या पट्ट्यामध्ये हे कट करून झाल्यानंतर या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला बाहेरच्या बाजूने अशा दाबून घ्यायच्यात. अशा प्रकारे या पट्ट्या दाबून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक सुंदर फुल आपण याच्यापासून तयार केलेलं आहे. आता या तयार करून घेतलेल्या फुलाला आपल्याला वरच्या बाजूने कलर करायचा आहे. त्यासाठी इथे मी ॲक्रेलिक पिंक कलर घेतलाय. तो आपण याला अशा पद्धतीने करून घेऊया. याला जो कलर तुम्हाला लावायचा असेल तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. अशा प्रकारचं एक सुंदर फूल आपण याचं तयार केलेलं आहे. आता असं हे तयार केलेलं फूल आपण कुठे वापरायचं ते सुद्धा बघूया. त्यासाठी इथे मी अशा प्रकारचा छोटा प्लांटर घेतलाय. आता हे जे तयार केलेलं फूल आहे ते आपण या प्लांटरमध्ये असं लावायचंय. अशा प्रकारे हे तयार केलेलं फूल याच्यामध्ये लावल्यानंतर तुम्ही आता बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा बाल्कनीमध्ये असे काही छोटे प्लांटर असतील तर ते डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या फ्लावरचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्की करा.